नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील पहिल्या क्लास 1 अधिकारी प्रियंका म्हस्कर यांचा केला समस्त टिटवाळाकरांनी सन्मान. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनंत म्हस्कर सर यांची कन्या प्रियंका अश्विनी अनंत म्हस्कर हिची नुकत्याच लागलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या अंतिम निकालात वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड झाली आहे. हा संपूर्ण टिटवाळाकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. प्रियंकाच्या यशाने टिटवाळाकरांच्या शिरापेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय. प्रियंकाच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी तिची संपूर्ण टिटवाळा शहरात 4 चाकीतून डीजे लेझिमच्या तालात मिरवणूक काढून कौतुक सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी बहुसंख्य टिटवाळाकरांनी उपस्थिती दर्शवित तिचे कौतुक केले. प्रियंकाचं शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत टिटवाळ्यातीलच राष्ट्रीय विद्यालयामध्ये झालं. त्यापुढील 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण गणेश विद्यालय टिटवाळा येथे झालं असून 11वी व 12वीची बांदोडकर कॉलेज येथून पूर्ण झालंय. 12वी सायन्सला चांगले गुण मिळवल्याने तिचा MBBSला नंबर लागूनही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा हे मनात पक्क असल्याने त्याला पूरक असं क्षेत्र निवडलं आणि शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यातच कोरोना काळाचा प्रभावी उपयोग करत MPSCचा अभ्यासावर पकड मजबूत केली. अभ्यासात असणारी हुशारी, चिकाटी, सातत्य आणि जिज्ञासा हे गुण लहानपणापासूनच लहानपणापासूनच असल्याने अवघ्या 23व्या वर्षी तिला हे यश मिळवता आले. तिच्या या प्रवासात शालेय जीवनात राष्ट्रीय विद्यालयाच्या हातणकर मॅडम, गणेश विद्यालयाचे वारघडे सर, तरे सर, बुगडे मॅडम, घावट सर, शेळके सर, घोलप सर, माने मॅडम व कुऱ्हाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तर पुढे MPSC स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण प्रवासात प्रमुख मार्गदर्शक म्हणून टिटवाळाचे रहिवासी व मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणारे ॲडव्होकेट सागर वाकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अभ्यासाचे संदर्भ, साहित्य ते पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा ते मुलाखत असा संपूर्ण प्रवास कोणताही क्लास न लावता टिटवाळ्यात राहून केवळ सागर वाकळे सरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तिच्या सत्कार सोहळ्याला निमित्ताने यशस्वी झाल्यावर गुरूंचा चरण स्पर्श करण्यास ती अजिबात विसरली नाही. या भव्य नागरी सत्कार सोहळ्याची सुरुवात निमकर नाका येथून भव्य विजयी रॅली काढून झाली आहे. पुढे वाजपेयी चौक, टिटवाळा स्टेशन, विवेकानंद चौक ते गणपती मंदिर व नंतर माजी नगरसेवक संतोष तरे निवासस्थान व अशोका बँक्वेट हॉल येथे रॅली संपल्यानंतर हा भव्य सोहळा पार पडलाय. माजी नगरसेवक संतोष तरे यांच्या निवासस्थानी देखील प्रियंकाचे औक्षण करण्यात आले. या सत्कार सोहळ्यात टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी व सागर वाकळे सरांचे आणखी एक शिष्य पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा यांनी शुभेच्छा व्यक्त करीत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी शब्दसुमनांनी व पुष्पगुच्छ देऊन प्रियंकाला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज शेळके सर यांनी केले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक संतोष अप्पा तरे, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे अप्रभाग सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी, माजी नगरसेवक सुरेश तात्या भोईर, महेश एगडे, राजेश एगडे, मिलिंद सावंत, प्रमोद नांदगावकर, जयवंत बांगर, वैभव खिस्मतराव, रोहित खिस्मतराव, किरण गुजरे, अनिल फड, आनंद जाधव, संदीप नाईक, संदेश लोणे, नितीन सिंग, चंद्रकांत धापटे सर, संतोष शिंगोळे, नाना पवार, हेमंत गायकवाड, आनंद भोईर, महेंद्र हाडवळे, प्रणिता दलाल, पत्रकार राजू टपाल, संभाजी मोरे इत्यादींसह शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर, कल्याण डोंबिवली परिसरातील शिक्षक, विविध आदिवासी संघटना व सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. शिक्षक वृंदास आहेत आणि त्यांचे मी आभार मानते की आज तुमच्यामुळे मला इथे उभं राहून 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. लहानपणी किंवा शाळेत असताना तुम्ही शिकवायचं, आम्ही बेंचवर बसायचो आणि आज तुम्ही सगळे खाली बसून शांतपणे माझे 2 शब्द ऐकताय, याच्याबद्दल मी आभारी आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.